सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। उद्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की सर्वांना एकत्रित कुठंतरी बोलवलं पाहिजे आणि म्हणून त्या निमित्तानं खरं तर आज आपण या ठिकाणी एकत्र बोलवलं होतं आणि सर्वांचे विचार विनिमय कुणाचं काय मत आहे सगळं समजून घेऊन उद्याची निवडणूक करत असताना ती कोणत्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं ह्याचा विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक बोलवली। काँग्रेस पक्ष असेल, आदरणीय घनश्यामांना असतील, त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये साजनबाई असतील आणि इकडून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाकडून मी असेल, बोससाहेब असतील, टिळकजी बोस असतील, आम्ही सर्व इच्छुक या ठिकाणी आहोत आणि लोकसभेला खरं तर आम्ही सर्व एकत्रित एका विचाराने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच मी या निवडणुकीमध्ये इच्छुक आहे आणि माझं मार्क चांगले आहेत असं मला वाटतं म्हणून मी निवडणूक लढायची तयारी केलेली आहे आणि ज्याला त्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, जो तो त्या पद्धतीने मागत असतो, त्याच्याबद्दल काय मला ऑब्जेक्शन घ्यायचं काय मी काय कारण नाही। साहेबांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी पहिल्यापासून आणि आम्ही खरं तर ही प्रमुख कार्यकर्त्यांचीच बैठक ठेवली होती पण त्याचं स्वरूप हे महामेळाव्यामध्ये झालं। अजूनही बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की तुम्ही इथं थांबा, आम्हाला भेटायला यायचं। मी अजूनही सगळ्यांसाठी इथं थांबणार आहे आणि असा काही विषय नाही, आम्ही फक्त एक विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलवली। हे महाराष्ट्राचं दैवत आहे, त्यांना कुणीही भेटू शकतं, ते मी त्याबद्दल काय बोलू शकत। आता सध्याला जो प्रचार सुरू आहे तो कारखाना कुठेतरी अडचणीत आहे आणि राहुल जरा थांबतील असं आहे की ही चर्चा कोण करतं, ही चर्चा माझे विरोधक करते। मला मुळात एक गोष्ट कळत नाही की तालुक्याचा मी काय विद्यमान आमदार नाही, तालुक्यात वेगवेगळे प्रश्न आहेत, या प्रश्नांवर खऱ्या अर्थानं त्यांनी बोलायला पाहिजे। पण सगळेजण माझीच का काळजी करतात मला हे काय कळत। बरेच जण म्हणते नाही ते उभे नाही राहणार, कुणी म्हणतं नाही त्यांना उमेदवारीच नाही मिळणार। अरे बरं मला उमेदवारी मिळेल नाही मिळेल, मी उभा राहीन नाही राहीन, तो मी आणि आमचे सगळे कार्यकर्त्यांचा हा विचार आहे ना, तुम्ही आमची एवढी का काळजी करा। पण सगळे ए असेल, बी असेल, सी असेल, विरोधी पक्षातले हे जर माझी एवढी काळजी करीत असेल याचा अर्थ मी त्यांना कुठंतरी टोचतोय आणि माझी कुठेतरी भीती वाटते म्हणून ते माझी एवढी काळजी करतात। त्यामुळं ते काय म्हणतात हा विचार माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, माझ्यावर प्रेम करणारी सर्वसामान्य माणसं काय म्हणतात हा विचार करणं माझ्यासाठी महत्त्वाचं। बऱ्याच दिवसापासून हे कुकडीमध्ये जो डिंबे माणिक जो हा जो बोगद्याचा विषय आहे जो झाल्याच्या नंतर जवळजवळ 3-3.5 टीएमसी पाणी वाढणार आहे, त्याच्यामुळं एक रोटेशनचा जो विषय प्रत्येक वेळी निर्माण होतो तो प्रश्न घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत। त्याच्यासाठी मी आमदार असताना गिरीश महाजन साहेब मंत्री होते, मी त्यावेळेस प्रशासकीय मंजुरीसुद्धा त्याची त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यानंतर जो शासन म्हणून पाठपुरावा त्यांच्याकडून व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही। त्याच्यानंतर घोडलामध्ये सुद्धा जे पाणी कमी पडतं आहे त्याच्याही बाबतीत घोडमध्ये जे उंची वाढवण्याचा एक विषय आहे, गाळ काढण्याचा एक विषय आहे, अजून जास्तीच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत जे पुणे जिल्ह्यातल्या या त्या ठिकाणी होत असताना घोडच्याही लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याच्यासाठी हा एक प्रश्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बऱ्याच दिवसापासून फक्त साखळीचा सर्वे होतो, त्याच्यात कुठलीही ठोस भूमिका त्या ठिकाणी होत नाही। जर मध्ये धुमाळ साहेबांना आम्ही एकत्रित एक मिटिंग घेतली होती, त्या मिटिंगमध्ये अशी चर्चा झाली होती की जे पश्चिमेकडचं वाहून जाणारं पाणी ते पाणी अडवायचं, ते पाणी आपल्याकडं आणून ते साखळीसाठी उपलब्ध करून द्यायचं, हाही विषय आम्ही त्याची प्रशासकीय मंजुरी घेतली, तो विषय तिथंच थांबला आहे। हे सगळे विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। विषपूरचं पाण्याचाही विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर MIDCची सुद्धा मी प्रशासकीय त्या ठिकाणी मंजुरीपर्यंत फाईल नेली होती, तोही विषय तिथं थांबलेला आहे। हे सगळे मुद्दे घेऊन आम्हाला उद्याच्या काळात निवडणुकीला सामोरे जायचं। आपण पाहिले की 2.5 वर्ष सत्तेवर असतानाही 5 कोटी मतदारसंघामध्ये कुठलाही विकास कामं झाल्याने अशा पद्धतीचा आरोप केला आहे। आता मी जो आरोप करतोय या आरोपाचे साक्षीदार तुम्ही सगळेच आहेत। तुम्ही आता इथं मेळाव्यापर्यंत पोहोचताना तुम्हाला किती रस्त्यात किती संघर्ष करीत यावं लागला, त्यामुळे ह्याची जाणते तुम्ही पण आहात। त्याच्यामुळं फक्त टक्केवारी घेऊन पैसे कमवण्याचंच काम झालं, रस्त्यावर प्रत्यक्षात विकास कामं झालेली नाही। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज
निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.